नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एम-पी-एस-सी आयोगाने 24 डिसेंबर 2025 रोजी एम-पी-एस-सी आयोगाची कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 जी होती, तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो डिक्लेअर केलेला आहे. तर त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. जाहिरात क्रमांक 55 2025 जे आहे ते महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस मेन्स एक्झाम 2024 जे आहे तर त्या परीक्षेचा निकाल आहे. तर तुम्ही बघू शकता इथं रोल नंबर आहे आणि उमेदवाराच्या नावानुसार हा रिझल्ट जो आहे तर जिल्हानिहाय जे रिझल्ट आहे तर ते प्रसिद्ध केलेलं आहे. पहिला जो जिल्हा आहे तर त्यानुसार हा रिझल्ट जो आहे तर तो आपण पाहणार आहोत. त्यानंतर अमरावतीमध्ये 46 उमेदवार जे आहेत ते पात्र झाले आहेत. त्यानंतर पुढचा जो विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर विभागामधनं पात्र झालेले उमेदवार जे आहेत तर त्यांचा रोल नंबर आणि उमेदवाराच्या नावानुसार ही प्रसिद्ध झालेली यादी जी आहे तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. या निकालाचं पी-डी-एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. छत्रपती संभाजीनगर विभागामधनं जे पात्र झालेले उमेदवार आहेत 103 तर त्यांच्या नावाची यादी आहे. त्यानंतर नागपूर विभागामधनं पात्र झालेले जे उमेदवार आहेत त्यांची लिस्ट आहे. तर हे प्रत्येक विभागानुसार जे आहेत मुख्य परीक्षा पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची म्हणजे रोल नंबर आणि नावाची यादीनुसार ही यादी प्रसिद्ध झालेली आहे. नागपूर विभागामधनं 43 उमेदवार पात्र झाले आहेत. त्यानंतर आहे नाशिक विभाग. नाशिक विभागामधनं पात्र झालेल्या उमेदवाराचा रोल नंबर आणि त्यानंतर त्यांचं जे आहे नावानुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. ही संपूर्ण यादी जी आहे तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरनं चेकआउट करता येणार आहे. तर हा जो रिझल्ट आहे कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 साठीचा निकाल जो आहे तर तो प्रसिद्ध झालेला. नाशिक विभागामधनं 97 उमेदवार पात्र झाले. त्यानंतर नवी मुंबई विभागामधनं 18 त्यानंतर सर्वात जास्त उमेदवार जे आहेत पात्र झालेले पुणे विभागामधनं परीक्षा दिलेले उमेदवार जे आहेत ते आहेत. कारण की बऱ्यापैकी पुण्यामध्येच एम-पी-एस-सी करणारे उमेदवार जे आहेत ते स्थायिक आहेत अभ्यासासाठी. तर त्यामुळं ते पुणे परीक्षा केंद्र जे आहे ते निवडतात. त्यामुळं पुणे विभागामधनं पात्र झालेल्या उमेदवारांची संख्या जी आहे तर एम-पी-एस-सीसाठी सर्वात जास्त असते. तर याची सर्वांनी नोंद घ्या. म्हणजे पुणे जिल्ह्यातले स्थानिक विद्यार्थी नसतात, परंतु ऑल ओव्हर महाराष्ट्रातले जे विद्यार्थी असतील ते परीक्षा केंद्र पुणे निवडतात. त्यामुळे जे आहे पुणे विभागामधनं पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. तर ही जी एम-पी-एस-सी मेन्स एक्झाम 2024 होती, तर त्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी आहे. तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्स, फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा. म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे, जाहिरातीचे, निकालासंदर्भातले अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण येत राहतील. तर ही होती 827 पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावासंदर्भातली म्हणजे माहिती. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.